चंद्रपूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीवर जोरदार टीका केली। सीजेपी हा युवकांच्या नावावर उभा केलेला राजकीय प्रयोग असून त्यामागे युवकांचा प्रश्न सोडविण्याचा कोणताही हेतू नसल्याचा आरोप त्यांनी केला। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्माण करणं हाच या पक्षाचा खरा उद्देश असल्याचं ते म्हणाले। देशात अशा प्रकारचे राजकीय प्रयोग वेळोवेळी होत आले आहेत, मात्र जनतेचा विश्वास आणि विकासाचा ठोस अजेंडा नसल्यानं ते फार काळ टिकू शकले नाहीत, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। युवकांच्या भावनांचा वापर करून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना जनता योग्य वेळी उत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातील विविध उपलब्धींचा आढावा घेतला। बेरोजगारी, पेपर लीक आणि सीजेपीच्या स्थापनेसंदर्भातील प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी नीट पेपर लीक सारख्या घटना चिंताजनक असल्याचं मान्य केलं। अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं। पूर्वीच्या सरकारांच्या काळातही अशा घटना घडत आल्याचं नमूद करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। देशभरामध्ये बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आहे। युवा वर्ग आशेनं पेपर देतात आणि पेपर लीक होतात। त्या रोषमधून एक कॉकरोच जनता पार्टी निर्माण होती। हे कशाचे संकेत आहे? नाही, असं आहे की एखादी जेव्हा घटना अशी घडते, देश सागवताना अशा घटना होत नाही असं कोणी म्हणणार नाही। आता आपणही बघितलं की रशियामध्ये एक अणु असणार चेरनेबल दुर्दैवी घटना झाली। काँग्रेसच्या कार्यकाळात युनियन कार्बाईडचा गॅस लीक झाला आणि लक्षावधी लोक, म्हणजे 10,000 लोकांना तर जीव गमवावा लागला, पण लक्षावधी लोकांना मरणांत यातना घ्यावं लागल्या। आता अशा जेव्हा घटना होतात तर 2 गोष्टी कराव्या लागतात की अशा घटना पुढे होऊ नये। खरं तर काँग्रेसने युनियन कार्बाईडच्या त्या प्रमुखाला देशाच्या बाहेर जाऊ दिलं। तुम्ही विचार करा की काय हाल अवस्था झाली त्या भोपाळमध्ये, झालीच ना। आता नीटचा पेपर हा लीक होणं हे का आपल्या देशाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये चिंतनीय बाब आहे, पण त्यावर सरकारने इतके निर्णय करण्याची सुरुवात केली आहे की पारदर्शकता असलीच पाहिजे। शेवटी देशाच्या पंतप्रधानाला अशा विषयावर स्वतः लक्ष देऊन निर्णय करावा लागतोय, तर निश्चितपणे अशा घटना होऊ नये। आता प्रश्न कॉकरोच जनता पार्टीचा, आता तुम्ही बघितलं असेल की एक तर कॉकरोच जनता पार्टी ज्यांनी निर्माण केली तो जरी देशाचा असला तरी बाहेर देशात होता। आज आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न होतोय। आणि म्हणून दिल्लीमध्ये जेव्हा सीजेपी आली तेव्हा त्यांच्या पूर्ण भाषणाचं कोणीतरी विश्लेषण केलं पाहिजे। त्यांच्या भाषणामध्ये युवकांना मोटिवेशन नव्हतं, युवकांना प्रेरणा नव्हती, युवकांनी आपलं चरित्र स्वामी विवेकानंदाच्या विचारानुरूप घडवावं याबद्दलची माहिती नव्हती, युवक संस्कारक्षम व्हावा या दृष्टीने माहिती नव्हती, अभ्यास कसा करावा यावर एक शब्द नव्हता। शब्द होते की भारतीय जनता पार्टी कशी वाईट आहे, RSS कसं वाईट आहे। आणि मग तेव्हाच एक गोष्ट लक्षात आली, हा युवकांसाठी त्यांच्या भावनांच्या विचारासाठी यांनी हा सीजेपी केला नाही। कॉकरोच जनता पार्टी हा एक नवीन प्रयोग आहे की ज्या माध्यमातून जेव्हा इंडिया अलायन्सचे सर्व दल हे काहीच करण्याच्या क्षमतेमध्ये राहिले नाही, तेव्हा आपण कधी कधी असा नवीन प्रयोग करतो। पण या प्रयोगामध्ये त्यांच्या भाषणाचा जो आत्मा होता तो युवकांचे प्रश्न सोडवण्याचा नव्हता, तर फक्त भारतीय जनता पार्टीला विशेष करून मोदीजींना विरोध करण्याचा होता। आणि जेव्हा अशा पद्धतीने प्रयत्न होतो तो प्रयत्न कधी सफल होऊ शकत नाही। तुमच्या प्रयत्नामध्ये यश तेव्हाच येतं जेव्हा तुमच्या विचारामध्ये काहीतरी चौकट